Okay. Good morning, students. Last time आपण पाहिलं होतं डबल सर्क्युलेशन. आज आपण पाहणार आहोत कार्डियक सायकल. बघा इथं लिहितो टायटल. बघा, दिस इज कार्डियक सायकल. ओके, कार्डियक सायकल. तर लास्ट टाइम जसे हार्टचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं, तर हे हार्टचं स्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवलंय. दिस इज नथिंग बट हार्ट. ठीक आहे, अनाटॉमी ऑफ हार्ट. क्लिअर. तर थोडंसं परत एकदा रिवाइज करतो. बघा, तुम्हाला सांगितलं होतं पहिले हार्ट मध्ये लेफ्ट आणि राईट. ठीक आहे, तर हा जो आहे तो लेफ्ट पार्ट इथं लिहिलंय बघा, दॅट इज लेफ्ट. आणि ह्या साईडला जो आहे दॅट इज राईट पार्ट ऑफ द हार्ट. ओके, आपल्या बाजून पाहायचं आहे तुम्ही. दिस इज द हार्ट. ओके, विच इज लोकेटेड इन द चेस्ट कॅव्हिटी. नेक्स्ट, आता इट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर. दिस इज 2 chambers which are called left ventricle and this is right ventricle. हा तुमचा लेफ्ट वेंट्रिकल आहे. दिस इज राइट वेंट्रिकल आहे. अपर 2 chambers are left atrium and right atrium. Now see, there are veins is there. This one is nothing but your pulmonary vein. These are nothing but what? 2 veins, that is vena cava, superior and inferior vena cava. Already you know very well. Okay, after that these are nothing but what your 2 vessels. ह्या तुमच्या 2 vessels आहेत. ठीक आहे, ही तुमची जी वेसल आहे, ही वेसल तुमची जी आहे दॅट इज पल्मोनरी आर्टरी. and this is nothing but what vessel is called artery, aorta. ठीक है, aorta to body and this pulmonary artery to lung. Okay, next there are walls are there. This is nothing but what tricuspid wall and this is what bicuspid wall. Between these left atrium and left ventricle, that is bicuspid, आणि tricuspid म्हणजे right atrium आणि right ventricle. Also another 2 walls for these vessels. This is pulmonary wall and this one is what? Aortic wall. Okay, and this is nothing but what? Myocardium muscles. These. So this is nothing but what? Anatomy of heart. Okay, आता आज जे आपण पाहणार आहे दॅट इज कार्डियक सायकल. जे तुमचे हार्टबीट असतात, हार्टबीट. ठीक आहे, हार्टबीट. कार्डियक सर्कल म्हणजेच बघा, कार्डियक सायकल म्हणजे तुमचे जे हार्टबीट प्रोड्यूस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, तिथे लिहिलेले आहेत. मी सांगतो आता वन बाय वन एक्सप्लेन करतो. आता बघा, अजून काय ह्याच्यामध्ये वेगळं दाखवलंय ते सांगतो आता. दिस इज नथिंग बट व्हॉट? SA नोड. ह्याला म्हणतात सायनो आर्ट्रियल नोड. This one, see, this is which is present near the wall of the right atrium. That is called as what? SA node, म्हणजे sinoatrial node, which generates electrical signal. Which generate electrical signal. Very important. म्हणून त्याला पेसमेकर सुद्धा म्हणतात. लक्षात आलं? और पेसमेकर. ठीक आहे, तर SA node which generates or conducts electrical signal. Okay, आता हा जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, हा जो इलेक्ट्रिकल सिग्नल जो प्रोड्यूस करणार आहे कोण? SA नोड.
ठीक आहे. तर तो एसए नोड इलेक्ट्रिकल सिग्नल पास करतो ह्या दोन्ही आर्ट्रियम मध्ये. दिस इज लेफ्ट आर्ट्रियम अँड दिस इज राईट आर्ट्रियम. इथं जो तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल तुमचा जनरेट होतो तो तुमचा दोन्ही आर्ट्रियम मध्ये काय होतो, थ्रू फायबर्स पास होतो. आणि ते पास झाल्यामुळं इथं तुमचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. बघा इथं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. तुम्हाला पहिला जो कॉन्ट्रॅक्शन आहे तो आर्ट्रियमचा कॉन्ट्रॅक्शन आहे. इथं लिहिलंय बघा इव्हेंट्स मध्ये, ए फॉर आर्ट्रियम आणि सिस्टोले. सिस्टोले मीन्स व्हॉट? सिस्टोले इज नथिंग बट व्हॉट? कॉन्ट्रॅक्शन मित्रांनो. इट इज नथिंग बट व्हॉट? कॉन्ट्रॅक्शन. एक लक्षात ठेवा, हार्ट इज अ मायोजेनिक. मायोजेनिक मीन्स व्हॉट? इट डज नॉट रिक्वायर्ड इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम आउटसाइड. जे इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतं ते हार्ट मध्ये तयार होतं, ते म्हणजे एसए नोड. एसए नोड इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करतंय. हार्ट मध्येच ते सिग्नल तुमचे तयार होतात, बाहेरनं सिग्नल मिळत नाही हार्टला. ओके, सो दॅट्स वाय हार्ट इज मायोजेनिक. व्हेरी इम्पॉर्टंट. एमसीक्यूज लिहायचा आहेत बघा. मायोजेनिक, हार्ट इज मायोजेनिक. ओके, तर हे जे तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहेत ते इलेक्ट्रिकल सिग्नल तुमचे दोन्ही, इथं हा जो आहे तो तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल आणि हा जो आहे तुमचा दॅट इज राईट, तुमचा जो आहे राईट, सॉरी हे आर्ट्रियम आहे, लेफ्ट आर्ट्रियम आणि राईट आर्ट्रियम हे पहिलं कॉन्ट्रॅक्ट होतंय. म्हणजे असं आहे बघा, इथं जे तुमचं ब्लड असणार आहे ते असं कॉन्ट्रॅक्ट झालं तरच हे व्हेंट्रिकल मध्ये येणार. बघा मी काय म्हणतोय, बघा हे असं चालेल. हे तुमचं असं कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे असं. याचा अर्थ तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल पहिले वरती जातात. हे सगळं बाजूला तुमचं मायोकार्डियकचे मसल असतात, मायोकार्डियमचे मसल्स. ठीक आहे. तर हे जे तुमचे फायबर्स जे आहेत, हे फायबर्स जे आहेत जे इलेक्ट्रिकल सिग्नल कॅरी करतात, ओके, तर ते पहिले वरच्या बाजूला होतात. वरच्या बाजूला झाल्यामुळे तिथं असं कॉन्ट्रॅक्शन होतं. हे बघा, हे बघा, हे असं कॉन्ट्रॅक्ट होतं. असं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथं जे ब्लड आहे ते कशामध्ये जातं, ह्या आर्ट्रियम मधून, ह्या दोन्ही आर्ट्रियम मधून, दोन्ही सांगतोय मी, दोन्ही. हे असं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ह्या दोन्ही आर्ट्रियम मधून तुमचं जे ब्लड आहे ते व्हाया ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल त्याच्यामधून तुम्हाला कुठे येतंय, व्हेंट्रिकल्स मध्ये येतंय. कशामध्ये येतंय? व्हेंट्रिकल्स मध्ये येतंय. तर हे झालं पहिलं आर्ट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन. त्यालाच ए सिस्टोले असं म्हणणार. ए फॉर आर्ट्रियम, सिस्टोले म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. आणि ते तुमचं 0.1 सेकंदामध्ये राहतंय. कितीपर्यंत राहतंय? 0.1 सेकंद. ओके, म्हणजे इथं तुमचं कॉन्ट्रॅक्शन झालं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं आर्ट्रियम, दोन्ही आर्ट्रियम मधलं ब्लड जे आहे, दोन्ही आर्ट्रियम मधलं ब्लड जे आहे ते कशामध्ये आलं? ते कशामध्ये आलं सांगा? व्हेंट्रिकल्स मध्ये आलं. कशामध्ये आलं? व्हेंट्रिकल्स मध्ये आलं. दोन्ही व्हेंट्रिकल्स मध्ये आलं. लक्षात आलं? तर त्यासाठी लागणारा वेळ म्हणजे 0.1 सेकंद. त्यालाच म्हणायचं, त्यालाच म्हणणार आर्ट्रियम कॉन्ट्रॅक्शन. हा झाला पहिला इव्हेंट, पहिलं कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळेस तुमचं इथं पहिलं कॉन्ट्रॅक्शन होतं बघा, इथं कॉन्ट्रॅक्शन झालं, त्यामुळे ह्या इथं आणि इथं जे ब्लेड आहे ते कशा आतमध्ये आलं? व्हेंट्रिकल मध्ये आलं. आता व्हेंट्रिकल तुमचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस तुमचं ब्लड पंप होत असते. ठीक आहे. आता हे व्हेंट्रिकल तुमचं जे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, तर हे व्हेंट्रिकल्स खालच्या बाजून कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. हे बघा असे, हे बघा लाईक दिस, हे असं. इथं जसं झालं तसं हे असं कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे तुमचं. हे व्हेंट्रिकल तुमचे असे कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे. इथं असे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं बघा, हे असे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं तुमचं जे ब्लड आहे ते ह्या दोन व्हॉल्व मधून, म्हणजे पल्मोनरी आणि एरोटिक व्हॉल्व मधून एक लंगला जाणार आणि बॉडीला जाणार आहे. लक्षात आलं? मग तुमचे खालचा जो पार्ट आहे, खालचा पार्ट म्हणजे हा मायोकार्डियमचा पार्ट, हा कॉन्ट्रॅक्ट कसा होतो ते सांगतो आता. ठीक आहे. आता हे जे तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल आले हे तुमचे वरती आले पहिले, म्हणजे काय आले? आर्ट्रियम मध्ये आले. त्याच वेळेस तुमचे हे सिग्नल एसए नोड पासून, इथं दुसरा नोड एक दाखवलाय बघा ब्ल्यू कलर मध्ये, एसए नोड पासून एव्ही नोडला येतात. कुठे येतात? एव्ही नोडला. ओके, इथं दाखवलेत बघा.
इलेक्ट्रिकल सिग्नल तुमचे एसए नोड पासून एव्ही नोडला येतात, म्हणजे हे कलेक्ट करतंय इलेक्ट्रिकल सिग्नल. आणि हे कलेक्ट केल्यानंतर तिथं एक तुमचं जे आहे हे इलेक्ट्रिकल सिग्नल आता इकडं इकडं कुठं जात नाही. हे इलेक्ट्रिकल सिग्नल डायरेक्ट हे बंडल ऑफ हीज दिले बघा, बंडल ऑफ हीज थ्रू ह्या दोन ब्रांचेस थ्रू इकडं आणि इकडं म्हणजेच पर्किंजे फायबर्स कडे जातं. बघा मी काय म्हणतोय मित्रांनो, एसए नोड पासून जे तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल येतात ते एव्ही नोड कडे येतात. एव्ही नोड थ्रू बंडल ऑफ हीज थ्रू तुमचे इकडं आणि इकडंच म्हणजेच पर्किंजे फायबर्स कडे जातात इलेक्ट्रिकल सिग्नल, की जे हे फायबर्स मायोकार्डियमच्या मसल्सला कनेक्ट असतात. लक्षात आलं? व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, कारण हा असा कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे. याचा अर्थ हे पर्किंजे फायबर्स मायोकार्डियम मसल्सला अटॅच असणार. लक्षात आलं? ठीक आहे. तर आता बघा पुढचा पार्ट म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्ट करणार आहे, म्हणजेच व्हेंट्रिकल सिस्टोले होणार आहे तुमचा. किती सेकंदासाठी? 0.3 सेकंदासाठी. आता दुसरा इव्हेंट बघा, इथे इलेक्ट्रिकल सिग्नल आले ईव्ही नोड कडे, नंतर बंडल ऑफ हीज कडे आले, नंतर हे इलेक्ट्रिकल सिग्नल आले बरं का. आता आले आले ह्या ब्रांचेस थ्रू इकडं आले, इकडं आले, इकडं आले, इकडं असे गेले बरं का. असे गेले म्हणजे तिथं तुमचं कॉन्ट्रॅक्शन झालं, त्याला व्हेंट्रिकल सिस्टोले म्हणतात. हे असं येऊन मग एक सिग्नल कंप्लीट झालं की हे व्हेंट्रिकल तुमचे कॉन्ट्रॅक्ट झाले कॉन्ट्रॅक्ट, की हिथून ब्लड व्हेंट्रिकल्स मधून, ह्या दोन्ही व्हेंट्रिकल्स मधून जे ब्लड आहे ते जातं इकडे वर बॉडी. लक्षात आलं? त्याला म्हणायचं व्हेंट्रिक्युलर सिस्टोले. दिस इज फॉर 0.3 सेकंद. किती सेकंद लागतात? 0.3 सेकंद लागतात. लक्षात आलं? ठीक आहे. हा, आता नेक्स्ट पार्ट सांगतो. नेक्स्ट पार्ट, ज्यावेळेस तुमचं इथं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस हे ब्लड बरोबर ह्या दोन्ही वॉल मधून झालं पाहिजे का, तिथनं या वेसल्स मधून तिथनं. याचा अर्थ हे दोघं क्लोज होतात, बायकस्पिड वॉल आणि हे 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 बायकस्पिड आणि हे ट्रायकस्पिड, हे दोन्ही वॉल क्लोज होतात. आणि ज्यावेळेस हे दोन्ही वॉल क्लोज होतात त्यावेळेस तुमचा जो साऊंड येतो त्याला लब साऊंड म्हणतात. काय म्हणतात? लब साऊंड. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचं व्हेंट्रिक्युलर सिस्टोले होतं, म्हणजे व्हेंट्रिकल ज्यावेळेस तुमचे कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ब्लड हे तुमचं बॉडीमध्ये जातं आणि लंग मध्ये जातं. तर त्यावेळेस तुमचे हे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल काय होतात? क्लोज होतात. बघा हे असं प्रेशर न आल्यामुळे हे जे तुमचे आहेत हे क्लोज होतं, हे क्लोज होतं. क्लोज झाल्यामुळं तिथं एक साऊंड तयार होतो, त्याला लब साऊंड म्हणतात. काय म्हणतात? लब साऊंड. दरवाजे क्लोज, साऊंड आला. हे दरवाजे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल, त्याच्यामुळेच हे ब्लड बॉडीमध्ये जातं. चालेल. आता त्याच्यानंतर काय होतं बघा, त्याच्यानंतर आता हे व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं, आता ते रिलॅक्स होतं. दोन्ही पण हे तुमचे आर्ट्रियम आणि व्हेंट्रिकल काय होतात? रिलॅक्स होतात, म्हणून त्याला जॉईंट डायस्टोले म्हणतात. हे डायस्टोले म्हणजे रिलॅक्सेशन, लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? रिलॅक्सेशन. ठीक आहे, इथं लिहितो बघा. हे झालं तुमचं डायस्टोले, म्हणजेच काय म्हणायचं? रिलॅक्सेशन झालं, रिलॅक्स. ठीक आहे. आणि तो रिलॅक्स टाइम जो आहे, रिलॅक्स टाइम किती आहे बघा? रिलॅक्स टाइम दॅट इज 0.4 सेकंद. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं आणि रिलॅक्शन झालं म्हणजे तुमची एक सायकल कंप्लीट झाली. यांची जर ऍडिशन केली तर 0.8 सेकंद लागले तुम्हाला. ह्याला व्हेंट्रिकल डायस्टोले म्हटलंय किंवा त्याला जॉईंट डायस्टोले सुद्धा म्हणतात, दोघं सुद्धा. ठीक आहे. हे तुमचं आर्ट्रियम आणि हे तुमचं व्हेंट्रिक्युलर दोन्ही पण काय होतात? रिलॅक्स पोझिशन मध्ये येतात. ठीक आहे, चालेल. आता हा पुढचा एक साऊंड आहे दॅट इज लब साऊंड. तो कधी येतो सांगतो. हे ज्यावेळेस तुमचे व्हेंट्रिकल मधून बॉडीला ब्लड फ्लो होतं त्याच वेळेस नंतर येतो डायस्टोले, म्हणजे हे रिलॅक्स होणार. आता हे रिलॅक्स होणार म्हणजे हिथलं ब्लड परत रिटर्न इकडे यायला लागतंय असं, कारण हे रिलॅक्स झालं ना. आता हे रिलॅक्स झाल्यावर इथं ब्लड येणार, म्हणजे हे दोन्ही जे वॉल्स आहेत ते काय होणार? क्लोज होणार. आणि त्यावेळेस तुमचा डब साऊंड येतो. कोणता साऊंड येतो? डब साऊंड येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हा साऊंड तुमचा ट्रायकस्पिड. ठीक आहे, बघा जरासं ब्लॅक मार्करनं लिहितो, ब्लॅक मार्करनं. ठीक आहे, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड क्लोज होताना येतो. ठीक आहे, आणि डब साऊंड हे तुमचे वॉल पल्मोनरी, इथं लिहितो बघा, पल्मोनरी.
आणि बघा पल्मोनरी अँड एरोटिक वॉल्स क्लोज होताना साऊंड येतो. लबडब 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 असा साऊंड येतो हार्टचा. माहितच आहे तुम्हाला. असं पकडून बघा असं असा साऊंड होतो. तर ही झाली तुमची 1 सायकल. प्रत्येक 0.8 सेकंदला बघा मी काय म्हणतोय हे प्रत्येक 0.8 सेकंदला तुमचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा इच कॉन्ट्रॅक्शन टेक्स किती 0.8 सेकंद. ठीक आहे. चालेल. तर अशा प्रकारे हे तुमचं 0.8 सेकंद काय झाले टाइम झालं. आता अजून एक लिहिले बघा इथं मी कार्डियक आउटपुट. या कार्डियक आउटपुट म्हणजे तुमचा जो ब्लडचा फ्लो आहे म्हणजे ब्लड जे पंप होतं व्हेंट्रिक्युलर मधून बॉडीला तर ते 5.5 लिटर पर मिनिट होतं. तुम्हाला माहित आहे एका मिनिटात तुमचे 72 बिट्स असतात. किती असतात? 72 बिट्स पर मिनिट. 72 टोके आपण म्हणतो बघा 72 टोके ते एका मिनिटात होतात. चालेल. तर प्रत्येक मिनिटाला 5.5 लिटर ब्लड या शरीरामध्ये 5000 किंवा 5.5 लिटर हे आपल्या शरीरामध्ये ब्लड फ्लो होतं. लक्षात आलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुमचा जो पार्ट इथं दाखवलाय दॅट इज ईसीजी. ही झाली तुमची कार्डियक सर्कल. सांगितलं तुम्हाला साऊंड कसा तयार होतो लप टप लप टप. चालेल. ठीक आहे. आता एक सांगतो फक्त ईसीजी दॅट इज इलेक्ट्रोकार्डियम. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये त्याला म्हणतात हे इलेक्ट्रोकार्डियोग्राफ. तुम्ही कधी आपल्या घरामध्ये कोणाला जर घेऊन गेला तुम्ही दवाखान्यामध्ये तर काही वेळेस ईसीजी करायला सांगतात. ठीक आहे. तर त्यावेळेस हा जो ग्राफ आहे तो असा येतो. ते असं चिठ्ठी दाखवतात बघा डॉक्टर. पहिले झोपवत्यात त्याला मशीन लावत्यात तिकडे चेक करतात. आप घाबरायचं नाही बरं का. ठीक आहे. चालेल. तर हे पट्टी काढतं आणि बघतं ग्राफ आणि सांगतं हाय ओके का नाही. तर असा ग्राफ यायला पाहिजे. म्हणजेच काय हा ईसीजी ग्राफ आहे. काय आहे? ईसीजी ग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतात त्याला. ठीक आहे. जे इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस होतात बाय कार्डियक मसल्स त्याला म्हणायचं ईसीजी ग्राफ. तर ह्याच्यामध्ये पी जो आहे पी ला म्हणतात आर्ट्रियल कॉन्ट्रॅक्शन. हे जे पहिलं आहे ना आर्ट्रियल कॉन्ट्रॅक्शन तर तो म्हणजे हा असा दाखवतात पी न. ठीक आहे. आणि नेक्स्ट सायकल मध्ये हा ट्रँग्युलर शेप आहे QRS त्याला म्हणायचं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे हा दुसरा हे जे दुसरा इव्हेंट आहे ना हा दुसरा इव्हेंटचा जो ग्राफ आहे हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन असं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन. आणि तिसरं टी जे आहे त्याला व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. म्हणजे हे ज्यावेळेस व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतात त्यावेळेस हा टी दाखवतात. लक्षात ठेवा. टी त्याला म्हणतात आर्ट्रियल कॉन्ट्रॅक्शन. QRS ला म्हणणार व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. इथं जसे इव्हेंट्स आहेत तसेच हे ग्राफ दाखवलेले आहेत. चालेल. इथं जसं इव्हेंट आर्ट्रियल कॉन्ट्रॅक्शन सिस्टोले म्हणजे कॉन्ट्रॅक्शन माहितच आहे. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि तिसरा जो आहे तो व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन डायस्टोले तो म्हणजे हा. तर असा हा तुमचा ईसीजी ग्राफ असतो. ओके. एव्हरीथिंग इज ओके फाईन. ग्राफ ओके आहे आपण ओके आहे सगळेजण ओके आहात. चालेल. तर अशा तऱ्हेनं आपण कार्डियक सायकल आणि ईसीजी ग्राफ बघितलेला आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.